नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक संजय बच्छाव, जनता विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय मानव. विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्या भूहालचाली घडतात या भूहालचालींचा अभ्यास या ठिकाणी करत होतो. त्यात आपण दोन हालचाली अभ्यासल्या, एक मंद हालचाल आणि आता आपण अभ्यासतो आहोत शीघ्र हालचाल. यात मागच्या तासिकेला आपण भूकंपाचा अभ्यास केला. आता दुसरी जी काही हालचाल आहे जी शीघ्र गतीने होते ती म्हणजेच ज्वालामुखी. ज्वालामुखी म्हणजे काय, तर भूकवचाच्या आत जे काही द्रव्य आहे ते बाहेर पडतं, त्याला आपण थोडक्यात ज्वालामुखी असं म्हणतो. सामान्यपणे वायुरूप, द्रवरूप आणि घन अवस्थेतील लाव्हारस किंवा खडकांचे तुकडे हे पृथ्वीच्या भूपृष्ठावर येतात, जमिनीच्या बाहेर येतात. त्या प्रक्रियेला आपण ज्वालामुखी असे म्हणतो. हे जे काही ज्वालामुखी आहेत ते जसे होतात, जेव्हा त्यांचा उद्रेक होतो तो जशा पद्धतीने होतो त्यानुसार त्याचे दोन प्रकार पाडले जातात. एक केंद्रीय म्हणजे एकाच जागेवर, आणि दोन भेगीय म्हणजे आडव्या दिशेने जशा जमिनीला भेगा पडतात त्यामध्ये होणारे भूकंप. आपल्याला खाली दिलेल्या या फोटोंमध्ये, आकृतींमध्ये हे सहजपणे जाणवतं. पहिली जी फोटो आहे, आकृती आहे, त्यात केंद्रीय ज्वालामुखी दाखवलेला आहे, म्हणजे एकाच ठिकाणी तो लाव्हारस बाहेर पडतो आहे. तर दुसरी जी काय आकृती आहे यामध्ये जमिनीला भेगा पडल्यात आणि त्यातून हा लाव्हारस बाहेर येत आहे. असे जे काही ज्वालामुखी आहे, ज्यावेळेस हे ज्वालामुखी होतात त्यावेळेस त्यांचा कालावधी वेगवेगळा असतो, आणि हा कालावधी वेगवेगळा असल्यामुळे त्यांचेसुद्धा प्रकार पाडले जातात. कोणते प्रकार, तर पहिला जागृत ज्वालामुखी. एकाच ठिकाणी नेहमी जेव्हा ज्वालामुखी होत असतात त्यास जागृत ज्वालामुखी असं म्हटलं जात असतं. दोन निद्रिस्त ज्वालामुखी. निद्रिस्त म्हणजे झोपलेला. एकदा ज्वालामुखी घडून गेला की बऱ्याच कालावधीनंतर त्या ठिकाणी ज्वालामुखी होत असतो, त्यास म्हटलं जात असतं निद्रिस्त ज्वालामुखी. आणि तिसरा प्रकार पाडला जात असतो तो म्हणजे मृत ज्वालामुखी किंवा सुप्त ज्वालामुखी. एकदा ज्वालामुखी घडून गेला की त्या ठिकाणी पुन्हा कधीच ज्वालामुखी होत नाही, त्यास म्हटलं जात असतं मृत ज्वालामुखी. आता आपल्याला अभ्यासायचं आहे की ज्यावेळेस ज्वालामुखी घडतो त्यावेळेस या ज्वालामुखीमधून काय काय बाहेर पडतं, तर त्यात काही द्रव अवस्थेतील घटक असतात, काही घन अवस्थेतील असतात, काही वायू अवस्थेतील असतात. मग त्यातला पहिला आहे द्रव अवस्थेतील किंवा द्रवरूप पदार्थ, द्रव अवस्थेत बाहेर पडणारे पदार्थ. यामध्ये वितळलेल्या खडकांचे द्रव पदार्थांचा समावेश होतो. लाव्हारस तप्त असतो, जेव्हा तो जमिनीकडे येत असतो त्यावेळेस त्याचा संपर्क खडकांशी येतो आणि त्यामुळे त्या ठिकाणी ते खडक वितळतात. अशा वितळलेल्या खडकांचा भाग हा या ज्वालामुखीच्या माध्यमातून बाहेर येत असतो. ज्यावेळेस हे वितळलेले पदार्थ भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात असतात, जमिनीबाहेर आलेले नसतात, आतच असतात, त्यावेळी त्यास मॅग्मा असे म्हणतात. तसेच ज्यावेळेस हा मॅग्मा जमिनीबाहेर येतो, भूपृष्ठावर येतो, त्यावेळेस त्यास लाव्हा असे म्हटले जाते. या लाव्हारसामध्ये सिलिका नावाचा घटक असतो, आणि या सिलिकामुळे त्याचे पुन्हा दोन प्रकार पाडले जातात. एक आम्ल लाव्हा
यामध्ये सिलिकाचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे तो घट्ट असतो. त्याचा वितलन बिंदू उंच असतो, त्यामुळे तो घट्ट असल्याने त्याचे वहन हे अगदी संत गतीने होते. दुसरं आहे घन अवस्था, घनरूप पदार्थ. मग यामध्ये अनेक घटक असतात. धूलिकण असतात, खडकांचे तुकडे असतात, यांचा यामध्ये समावेश होतो. ज्यावेळी हे पदार्थ अगदी सूक्ष्म असतात, लहान असतात, त्यावेळेस त्यास ज्वालामुखीय धूळ असे म्हणतात. लहान आकाराच्या घनरूप पदार्थांना राख असे म्हणतात. हे घनरूप पदार्थ किंवा घनरूप पदार्थातून जे टोकदार तुकडे बाहेर पडतात, अशा तुकड्यांना सकोनाश्म असेही म्हटले जाते. काही वेळा लावा पदार्थ हा हवेमध्ये लहान तुकड्यांच्या स्वरूपात जमिनीवर पडण्या अगोदर फेकला जातो, त्यास ज्वालामुखीय बॉम्ब असे म्हणतात. असे हे घनरूप पदार्थ त्या ठिकाणी ज्वालामुखीतून बाहेर पडतात. काही वेळेस वायू अवस्थेतून अनेक घटक ज्वालामुखीच्या माध्यमातून बाहेर पडले जातात. जिथे ज्वालामुखी होतो त्याला ज्वालामुखीचं मुख असं म्हटलं जातं. आणि ह्या मुखाच्या वर धुराचे जे ढग दिसून येतात, त्या ढगांच्या आकारावरून त्यास फुलकोबी ढग असे म्हटले जाते. हे महत्त्वाचे घटक आहेत, गाड्या जागांमध्ये विचारले जाऊ शकतात, त्यामुळे ते लक्षात ठेवा. यामधील काही वायू हे ज्वलनशील असतात आणि ज्वलनशील असल्यामुळे ज्वालामुखीच्या मुखाजवळ काही वेळेस ज्वाला निर्माण होतात, जाळ होताना आपल्याला बघायला मिळतो. असा लावारस ज्वालामुखीच्या माध्यमातून जमिनीबाहेर येतो, तो तिथेच वाहत जातो, काही वेळेस तिथेच थांबतो. कालांतराने तो थंड होतो आणि थंड झाला की त्याला घन अवस्था प्राप्त होते आणि त्यामुळे भूपृष्ठावर, जमिनीवर वेगवेगळ्या प्रकारचे भू आकार आपल्याला बघायला मिळतात. कोणते भू आकार बघायला मिळतात? त्यातला पहिला भू आकार आहे तो म्हणजेच लावा घुमट. ज्यावेळेस हा मॅग्मा बाहेर येतो, थोडक्यात लावारस बाहेर येतो, त्यामुळे घुमटाकार टेकडीची निर्मिती होते. अशी काही टेकड्या या आपल्याला बघायला मिळेल बघा. अशी काही टेकड्या आहेत. हे टेकडीचे जे काही उतार असतात किंवा तीव्र उताराच्या उंच घुमटाकार टेकड्यांची निर्मिती होते. या ठिकाणी आपण बघतो आहोत की लावारसामुळे किंवा लावारस थंड झाल्याने कशा प्रकारची टेकडी निर्माण झालेली आपल्याला बघायला मिळते. या घुमटाकार टेकड्यांची निर्मिती होत असताना आम्ल लावारसापासून होते किंवा अल्कली लावारसापासून त्या ठिकाणी होत असते. असे जे काही लावारसपासून हे टेकडी निर्माण होते ते आपण या ठिकाणी अभ्यासलं. दुसरं आहे लावा पठारे. आता जे काही लावा पठारे आहेत हे भेगीय ज्वालामुखीतून साधारणपणे तयार होत असतात. भेगीय ज्वालामुखीतून पसरणाऱ्या लावारसापासून त्याची निर्मिती होते. पठार म्हणजे काय आता तर सपाट, थोड्या उंचीवरचा सपाट पृष्ठभाग. ज्यावेळेस साधारणपणे भेगीय ज्वालामुखी होतो अशाच वेळेस या पठारांची निर्मिती होते. त्याचं उत्तम उदाहरण देता येईल भारतातील दख्खनचं पठार. थोडक्यात आपण जिथे राहतो त्या महाराष्ट्राचा भाग हा दख्खनच्या पठाराचाच भाग आहे, जो भारताचा पश्चिम घाट आहे. थोडक्यात आपण महाराष्ट्रात त्याला सह्याद्री पर्वत म्हणतो. अशा पर्वताच्या ठिकाणी त्या ठिकाणी ज्वालामुखी घडला. तो लावारस भारताच्या पूर्वेला पसरत गेला, कालांतराने तिथेच थंड झाला आणि त्यापासून
हे दख्खनचे पठार निर्माण झालेले आपल्याला बघायला मिळतात. तिसरा घटक आपल्याला सांगता येईल ज्वालामुखीय काहील. काही वेळेस ज्वालामुखीच्या उद्रेकातून खूप मोठ्या प्रमाणात लावारस बाहेर येतो आणि त्यापासून हे विवर तयार होत असतं. प्रामुख्याने ज्वालामुखीतून बाहेर पडणाऱ्या जे पदार्थ पडतात त्याचवेळी खूप मोठ्या प्रमाणात दाबमुक्ती होते आणि त्यामुळे मोठ्या आकाराचे व खोलवर खळगे, थोडक्यात खड्डा तयार होतो. त्यालाच ज्वालामुखीय काहील असं म्हटलं जातं. आपल्याला आकृतीमध्ये दिसत आहे. असे खळगे जे काही असतात ते काही वेळा 10 किलोमीटरपेक्षाही अधिक रुंद असतात व शेकडो मीटर खोल असतात. कालांतराने तेथे सरोवरांची निर्मिती ही होताना आपल्याला बघायला मिळते. म्हणजेच काय की त्याच खळग्यामध्ये पाणी जमा होतं आणि त्यापासून त्या ठिकाणी पाणी जमा होऊन जे विवर तयार होतं त्यास ज्वालामुखी विवर असं या ठिकाणी म्हटलं जात असतं. पुढचा काय भाग आहे तेच आहे थोडक्यात की अशा खळग्यांमध्ये पाणी जमा होऊन त्या ठिकाणी ज्वालामुखी विवर हे तयार झालेलं आपल्याला बघायला मिळतं. पुढचं आहे भूआकार. पुढचा भूआकार जो काही निर्माण होतो तो आहे ज्वालामुखीय खुंटा. ज्यावेळेस ज्वालामुखीच्या मुखाशी लावारसाचे घनीभवन होते, जमिनीबाहेर लावारस आला की तो जास्त न पसरता त्याच ठिकाणी तो थंड होतो, त्याला घन अवस्था प्राप्त होते आणि या घन अवस्थेमुळे त्या ठिकाणी पर्वतासारखा भाग तयार होतो, खुंट्यासारखा भाग तयार होतो. आपल्या आकृतीमध्ये दिसतो आहे की त्या ठिकाणी पर्वत आहे तो एखादा खुंट्यासारखा दिसतो आहे आणि असा हा जो काही पर्वत असेल त्याला ज्वालामुखीय खुंटा असं या ठिकाणी म्हटलं जात असतं. पुढचा भूआकार आहे खंगारक शंकू. जेव्हा ज्वालामुखी होत असतो ज्वालामुखीच्या उद्रेकातून मोठ्या प्रमाणात घन पदार्थ बाहेर पडतात. त्यात राख असते, अर्धवट जळालेली राख असते, खडकाचे तुकडे असतात, अर्धवट जळालेले निखाऱ्याचे पदार्थ असतात, असे अनेक घटक असतात. हे घटक त्याच ठिकाणी जमा होतात, त्यामुळे शंखाकृती टेकडी निर्माण होते. या अर्धवट जळालेल्या निखाऱ्यांना खंगारक असे म्हणतात. याचं उदाहरण आपल्याला देता येईल. इटलीतील नुओओ पर्वत हे याचं एक उत्तम उदाहरण आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. पुढचा घटक आहे तो म्हणजेच संमिश्र शंकू. आता संमिश्र शंकू म्हणजे काय तर लावारस आणि अर्धवट जळालेले पदार्थ अशा दोन वेगवेगळ्या पदार्थांचे एकावर एक थर तयार होतात आणि हे एकावर एक थर तयार झालेले थर त्याच ठिकाणी थांबतात. अशा भूआकाराला संमिश्र शंकू असे म्हटले जात असते. अमेरिकेतील सेंट हेलन्स हे याचं एक उत्तम उदाहरण आपल्याला या ठिकाणी देता येईल. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे जे काही भूआकार तयार होतात या भूआकारांचा अभ्यास आपण केला की लावारस जमिनीबाहेर येतो, तो थंड होतो आणि त्यापासून या भूआकारांची निर्मिती होते. आता आपल्याला अभ्यासायचं आहे ते म्हणजेच विद्यार्थी आपण इथे थांबूया. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ज्वालामुखीचं वितरण कशा पद्धतीने झालेलं आहे हे आपण या ठिकाणी अभ्यासू आणि जगातील ज्वालामुखीचे वेगवेगळे जे काही पट्टे आहेत हे पट्टे आपण या ठिकाणी पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या तासिकेला या ठिकाणी अभ्यासणार आहोत. धन्यवाद.